सुप्रभात मित्रांनो, मी आहे तुमचा दोस्त तुमचा होस्ट विशाल. तर वेलकम टू माय चॅनल @पनवेलकर विशाल 3705. तर तुम्ही सगळे कशा आहात मित्रांनो? कडक ना एकदम लाल भडक. तर आजचा सीन काय, आज आहे 19 फेब्रुवारी. महाराष्ट्रामधला म्हणजे आपल्या समजा पृथ्वी तलावरचा एक अत्यंत खुशीचा दिवस. म्हणजे आज आपले महाराज छत्रपती शिवाजी महाराजांची आज आहे जयंती. तर त्याच्यामुळं आता माझ्याकडे शब्द पण नाही आहेत जास्त. तर सर्वप्रथम माझ्या जेवढे पण फॅमिली आपली आहे, जेवढी पण आपली फॅमिली आहे, सगळ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या हार्दिक 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 शुभेच्छा मित्रांनो. आणि आताच आपला चिनका आपल्या कॉलनीमध्ये सुद्धा कार्यक्रम भारी पद्धतीने आहे, एकदम सुंदर पद्धतीने आपल्या कॉलनीमध्ये पण कार्यक्रम आहे. आपण जाऊ, तो पण कार्यक्रम आपल्याला कॅप्चर करायचा आहे. आता मी चाललेलो आहे माझ्या पप्पांना घेऊन जरा असं पनवेलला, कारण तिथं आमचे एक कोण ओळखीवाले आहेत, त्यांच्याकडे जायचं थोडंसं काम आहे पप्पाचं. त्यामुळे त्यांना आता घेऊन जाऊ. जाता जाता आपण जिथं जिथं महाराजांचे आपल्याला हे दिसतील, काय होतं, स्टॅच्यू वगैरे म्हणा, जिकडे काय मंडप वगैरे असतील, आपण तिथून थोडीफार इन्फॉर्मेशन मी तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतो. मी पण एक मावळा आहे, त्याचा मला अभिमान आहे, गर्व आहे. आणि आज महाराजांची जयंती आहे, त्याच्यामुळे आज मी खूप खुश आहे. आणि जेवढं होईल तेवढं आपण आजचा जो पण टॉपिक असेल तो महाराजांवरती असेल जास्तीत जास्त करून, कारण जास्त मी काय तुम्हाला दाखवणार नाही, काय नाही, फक्त महाराजांना. ओके, तर स्टे ट्यून मित्रांनो, भेटतो मी तुम्हाला थोड्याशा वेळानंतर. तर मित्रांनो, तुम्ही आता पाहिलं, मी आलेलो आता सेक्टर 10 नवीन पनवेलला. आणि तुम्ही आता पाहिलेलं आहे की आमच्या इथे पण शिवजयंती खूप चांगल्या प्रमाणामध्ये होती. आणि तुम्ही पाहिलं ज्या आपल्या चिमुकल्या शिवकन्या आहेत, त्या संध्याकाळच्या तयारी पण खूप जोमामध्ये करत होत्या. तर असंच आपण सगळे एकत्र राहू. जे महाराजांनी आपल्यासाठी कष्ट केले, 18 पगड जातींना एकत्र करून महाराजांनी तो स्वराज्याचं नीब ठेवली. तर माझी तीच अपेक्षा आहे, माझी म्हणजे सर्व भारतीयांची तीच अपेक्षा असेल की आपण त्याच माध्यमातून, आपण त्याच्या महाराजांच्याच पावलावर पाऊल ठेवून आपण ते चांगले विचार केले पाहिजे आणि आपण चांगल्या पद्धतीने एकमेकांशी वागलो पाहिजे. तर आता आपण काय करूयात मित्रांनो, खांदा कॉलनीतसुद्धा मला जायचं, तिथेही आमची जयंती असते, आमचं मंडळ आहे मित्रांचं. तर आता तिथेही जाऊ आपण, तिथलंही मी तुम्हाला दाखवतो कार्यक्रम, आमचं ऑर्गनायझेशन कसं असतं, काय असतं. तर स्टे ट्यून गाईज, भेटतो मी तुम्हाला थोड्या वेळानंतर. हे पाहू शकता, आपली गाडी एकदम टकाटक दिसत असेल, कारण आपली गाडी कालच सर्व्हिस होऊन आलेली आहे. आणि आपली गौतम बुद्धांची मूर्ती पण थोडीशी खराब झाली होती, पण आता त्यांनी जरा हवा बिवा मारून एकदम क्लिअर केली, व्हाईट. तर आता आपण चाललेलो आपल्या घरी. आता पप्पांना घरी सोडूयात, त्याच्यानंतर आपण खांदा कॉलनीमध्ये जाऊ गाईस. आत्ता आपण आलेलो आहे HDFC सर्कलला. आता इथनं आपल्याला घ्यायचं आहे लेफ्ट आणि आपल्या घरी जायचं आहे. आणि आता आपण आलेलो अग्निशामक दलाजवळ. हे एमर्जन्सीमध्ये आपल्याला सर्वात पहिलं ह्यांचीच आठवण येत असती. चला आता आपण आपल्या घरच्या दिशेने निघालोय. आणि कालसारखं आणखीन एक झाड दिसलेलं आहे, पिंपळाचं झाड. ते पूर्णपणे सुकून गेलेलं आहे आणि ते आमच्या इथे रस्त्याच्या मधोमध आहे एकदम. आता आपण आलेलो आपल्या स्टेशनजवळ. आता आपण आलेलो आहे आपल्या पनवेल स्टेशनजवळ. इथनं आपल्या घर काय 10 मिनिटाचं पण अंतर नाही आहे. आत्ता आपल्या घरी जायच्या पहिलंच आमच्या विचुंब्याच्या ब्रिजच्या पहिलं लेफ्ट साईडला महानगरचा गॅस झालेला आहे, CNG पंप. आता आपल्याला काहीच फायदा नाही. जेव्हा आपल्याकडे गाडी होती तेव्हा गॅस पंप नव्हते. आता आपण ती गाडी विकून डिझेल गाडी घेतली, तर आता पंपच पंप झालेले आहेत. तर आता आपण आलेलो आहे छोट्याशा ब्रिजवर विचुंब्याच्या. हा खूप रिस्की ब्रिज आहे, याला जजमेंट घेऊनच क्रॉस करायला लागतं. इथं नजर हटी तर दुर्घटना घटी, हे फिक्स आहे. पण आता कसं आपल्याला बरेच वर्ष झाले इथं आणि सवय झालेली आहे. आणि ही आमची विचुंब्याची नदी आहे. आपण झालो एंटर आमच्या गावामध्ये. इथे सुद्धा जे आपले मित्र आहेत त्या लोकांनीही, जो आमचा महाराजांचा जिथं पुतळा आहे तिथंच आपली जयंती असते नेहमी.
ती ती देखील आपण पाहू शकता. खूप सुंदर आयोजन केलेलं आहे, छान पद्धतीने सजवलेलं आहे सर्व. एक चांगला आणि सुंदर दृश्य दिसेल तुम्हाला इथे. तर मित्रांनो, आता आपण लोकांनी आता गाडी चेंज केली, आपण परत आलेलो आहे नवीन पनवेलला. आपल्यासोबत आहेत आपले सावंत काका आणि आम्ही त्यांची स्पेशल सवारी घेऊन आलेलो आहेत. आता तुम्ही पाहू शकता, माझ्यासोबत आहे माझा मित्र अभिषेक कांबळे, हे आपले सावंत काका. तर आता आम्ही चाललो आहोत फेरफटका मारण्यासाठी, की कुठे कुठे काय पद्धतीने महाराजांची जयंती साजरी होती ते सगळं आपण बघूयात, आपल्या फोनमध्ये कॅप्चर करूयात आणि उद्या तुमच्यासाठी ते सगळं प्रस्तुत करूयात मित्रांनो. तर स्टे ट्यून, भेटतो मी तुम्हाला थोड्याशा वेळानंतर. आलेला आहे पाण्याचा टँकर, त्याच्यामुळे आता आपल्याला भेटणार आहे ट्रॅफिक. आणि आज जयंतीच्या या निमित्ताने सगळीकडे जाम असणार आहे, त्याच्यात काही डाऊट नाही. तर आता आपण जसं जसं जाऊ पुढे तसं तसं मी तुम्हाला भेटतो मित्रांनो. मग काय म्हणतील, चालेल वजन कर. शंभरची 4 म्हणतो, 50ची 3 म्हणतो.
जिसे समझना अत्यंत कठिन है, पर इस अध्याय की कल्पना 10 वर्षों पहले से हुई है, जिसकी शुरुआत आरंभ है। Those who stay hungry more life have a balance. थांबा ताई, एक सेकंड.
तुम्ही आता आपण आलेलो आहेत सावंतच्या घरी, जे आपले विनोद सावंत काका आहेत त्यांच्या घरी आलेलो आहे. आणि तुम्ही पाहू शकता बऱ्याच प्रकारच्या इथं ट्रॉफ्या आहेत. तर हा जो मुलगा आहे हा आता खूप मेहनत करतो, म्हणजे याला पोलीस भरती व्हायचं आहे. तर त्याची तयारी चालू आहे. तर आपल्याकडून त्याला कोटी कोटी शुभेच्छा. आणि हे आहे आपले विनोद सावंत काका. ते आता म्हातारे झालेत, बाकी काही विषय नाही, बाकी एकदम टाईट आहेत. तर ह्या ज्या ट्रॉफ्या आहेत, रोहित, या ट्रॉफ्या कोणाकोणाच्या आहेत, कसल्या कसल्या आहेत? या घरगुती गणपती सजावट, परत आपल्या किल्ले स्पर्धा झालेल्या त्यांच्या आहेत. ज्या आपल्या मागे स्पर्धा आल्या, जे किल्ले स्पर्धा झाली, गणपती स्पर्धा झाली, अजून आपल्या बारक्या पोरांना सांस्कृतिक आणि कार्यक्रम करणार आहेत. जे आपले लहान थोर आपले मित्र आहेत, जे आपले लहान मित्र आहेत किंवा भगिनी आहेत, तर त्यांच्यासाठी या विभिन्न प्रकारच्या इथं ट्रॉफ्या आणलेल्या आहेत. आजच्या पण आहेत. आणि तुम्ही थोड्या वेळापूर्वी पाहिलं असेल की ज्या आपल्या चिमुकल्या आहेत त्या आजच्या कार्यक्रमासाठी खूप जोरदार तयारी करत होत्या. तर त्यांचं मनोबळ वाढवण्यासाठी या सगळ्या गोष्टी आहेत. एक छोटासा प्रयत्न. आणि आमचा हा छोटासा प्रयत्न आहे, तर कृपया याला प्रतिसाद द्या. तर चला आता आपण जाऊ थोड्याशा पुढं. तर मित्रांनो, आता आपण आहेत विनोद सावंत साहेबांच्या घरी. तर तुम्ही पाहू शकता या ज्या ट्रॉफ्या आहेत, यांचा जो हा मुलगा आहे रोहित आणि हा दुसरा रोहन, तर या लोकांच्या मेहनतीमुळे या ज्या ट्रॉफ्या दरवर्षी बनतात. ही आमची ताई आहे, हे दादा, आणि आमचा हा छोटा शूटर आहे. तर आज म्हणजे आम्ही एकमेकाला आता कमसे कम 20-25 वर्ष आले ओळखतो. हे सदैव आपल्यासोबत आहेत, आपल्याला यांचा चांगला पाठिंबा आहे. आणि राजकीय व्यासपीठामध्ये बोललं तर निशब्द माणूस आहे तो, पण काही भांडगोळांना ते शब्द कळत नसतात आणि मी ते उच्चारही करू शकत नाही. तर आता आपण थोड्या वेळामध्ये जाऊ आपल्या स्टेजवरती आणि पाहूयात की आमची ताई आता लाजती आहे. हां, आता कशी हसली, ती ही माझी बहीण आहे त्याच्यामुळं ती जरा जास्तच हसती. तर स्टे ट्यून गाईज, भेटू आपण थोड्या वेळानंतर. तर काही आमच्या दादाला सबस्क्राईब करा, लाईक करा. त्याचे खूप चांगले ब्लॉग असतात. पनवेलकर विशाल 3705 आमच्या माथाडी कॉलेजचा टॉपचा ब्लॉगर, यूट्यूबवाला.